आपण नेहमी मेकअपचा जो बेस असतो तो बेस तयार करताना काय करतो, नेहमी सगळ्यात अगोदर क्रीमी असतो आणि मग लिक्विड येतं. पण ह्याच्या दरम्यान हे जर क्रीमी आहे बरोबर आणि हे लिक्विड आहे, तर लिक्विड अप्लाय केल्यावर हे जाणार ना, कारण हे क्रीमी आहे, ठीक आहे, लिक्विड सोबत हे जाणार. म्हणून मी अप्लाय करताना काय करणार, अगोदर क्रीमी प्रोडक्ट प्रॉपर ब्लेंड करणार, फिक्सिंग पावडरनी त्याच्यावर फिक्सिंग करणार, देन अप्लाय मी लिक्विड प्रोडक्ट करणार. आलं लक्षात? मग बेस फिक्स होणार म्हणजे काय करणार, आधी क्रीमी प्रोडक्ट मग लिक्विड प्रोडक्ट. लिक्विड प्रोडक्ट झालं की पुन्हा फिक्सिंग, 2 वेळा फिक्सिंग, 2 वेळा प्रोडक्ट ऍप्लिकेशन करायचंय बरोबर. आता लिक्विड प्रोडक्ट ब्लेंडर मध्ये जास्त जातं का क्रीमी प्रोडक्ट जास्त जाईल ब्लेंडर मध्ये? लिक्विड प्रोडक्ट जाईल, कारण इझिली ब्लेंडर मध्ये ते एक्स्ट्राचं जाणार. म्हटल्यावर मी हे प्रोडक्ट कमी घेणार, हे जास्त